नमस्कार भक्त हो. आयुष्यात कधी कधी असा प्रसंग येतो जेव्हा चहूबाजूंनी अंधार दिसू लागतो. पैसा असतो पण शांती नसते. माणसं असतात पण साथ देणारं कोणी नसतं. अशा वेळी एकच शक्ती आपल्याला सावरू शकते, ती म्हणजे श्री गुरुदेव दत्त. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की केवळ दत्त या शब्दाच्या उच्चाराने आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टी शक्य कशा होतात आणि पितृदोषापासून ते मानसिक त्रासांपर्यंत सर्व समस्यांवर दत्तगुरूचे नामस्मरण कसे प्रभावी ठरते. दत्तगुरू म्हणजे केवळ एक मूर्ती नाही, तर ते परब्रह्म आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हींचा संगम म्हणजे दत्तगुरू. जेव्हा आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणतो, तेव्हा आपल्या शरीरातील सप्तचक्रे जागृत होऊ लागतात. दत्तगुरूंचे नामस्मरण हे विशेषतः कलियुगात सर्वात जास्त प्रभावशाली मानले गेले आहे, कारण ते आपल्या कर्माचा हिशोब चुकता करून आपल्याला सन्मार्गावर आणतात. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की देव आहे का? तो माझ्या हाकेला धावून येईल का? गुरुचरित्रात एक सुंदर ओळ आहे, भक्त वत्सल देव न विसरे आपल्या बाळा. जेव्हा नागपूर सारख्या मोठ्या शहरात एखाद्या भक्ताचा मुलगा दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत असतो आणि खिशात एक रुपया नसतो, तेव्हा कोणती शक्ती मदतीला येते? जेव्हा साऱ्या जगासमोर हात पसरायची वेळ येते आणि अचानक कोणीतरी अज्ञात व्यक्ती मदतीचा हात पुढे करतो, ती शक्ती म्हणजे दत्तगुरू. दत्तगुरू कधीच आपल्या भक्ताला कोणापुढे हात पसरू देत नाही. फक्त गरज असते ती त्यांच्यावर अढळ विश्वास ठेवण्याची. दत्तगुरूंची सेवा करण्यासाठी खूप मोठे विधी करण्याची गरज नाही. ते भावाचे भुकेले आहेत. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी किमान 108 वेळा श्री गुरुदेव दत्त जप करा. जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास असेल तर गुरुवारी दत्तगुरूंच्या देवळात जाऊन पिवळी फुले अर्पण करा. गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचल्याने मनातील भीती कायमची दूर होते. लक्षात ठेवा, तुम्ही जिथे आहात, ज्या परिस्थितीत आहात, तिथूनच त्यांना हाक मारा. ते तुमच्या पाठीशी उभे राहतीलच. आज या क्षणापासून ठरवा की दिवसातील काही मिनिटे मी माझ्या गुरूंसाठी देईन. तुमची काळजी ते घेतील, तुमच्या कुटुंबाचे रक्षण ते करतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी दुःख दूर होण्यास मदत होईल. कमेंट्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो. हीच